आजची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची यहा काना वहा का याचे कारणीभूत बाहेर न येणारे लोंढे, संस्थेमध्ये काम करून मराठ्यांच्या पोटावरती लाथ मारणारी तेच लोंढे, ज्यांनी कधी मराठी लोकांचे परिवाराचा विचार नाही केला. चणे फुटाणे पासून मिस्त्री, सिलाई, बिगारी कामगार असेच नव्हे तर मराठी माणसाला आपल्याच राज्यात जगणं, जसे मराठी माणसाचा आपला इस्ताही रोजगार, भाजीपाला, आपले स्वतःचे किराणे दुकान, आपल्या राज्यात रिक्षाचे परवाने मराठी माणसाला भेटत नाही. जे भेटले बाहेर येणारे परप्रांती. महाराष्ट्र इतका दिलदार, ज्यांनी इतरांनाही रोजगार व पोट भरण्यासाठी बाहेरून येतात त्यांनाही संधी दिली, पण ती संधी कितपत योग्य होते? आज तेच एक मराठी भाषावर आपल्यावरती ऋण पडलेत. महाराष्ट्रामध्ये जन्माला येणाऱ्या बाळ आई म्हणून बोलतो आणि आईच्या शब्दाची जाण ठेवतो. ही मयाळू संस्कृती हळूहळू संपत आहे. यांच्या लोकसंख्या वाढल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मराठी माणसालाच कळत नाही ते हिंदी बोलावं की मराठी. एखाद्या भाजीवाल्याकडे गेले तर तो हिंदीमध्येच बोलतो, रिक्षावालेकडे गेले तर तू हिंदीमध्येच बोलतो. मराठी माणसाला हडबडून सोडले की त्यांनी बोलायचं काही हिंदी का मराठी. मराठी आपली मायबोली, ती बोलणे गरजेचे आहे, परंतु काही रोजगार वाचला तर तोंडामध्ये मराठी राहील ना. अनेक सुविधा महाराष्ट्रामध्ये, जसे सरकारने लाडके बहिणीचे चालू केले योजना, त्यातही अनेक उत्तर भारतीय त्यांना पैसे मिळत आहेत. आता हे मराठी बोलण्याची सक्ती करण्यात आल्यामुळे काही लोकांचे परवाने रद्द होतील व मराठी माणसांना मिळतील, परंतु यांना पार्टी घेऊन शिकवायला बसले तर झालं कल्याण. ओमफट स्वाहा. कालही मराठी माणसाला डावल, आजही डावल्या जाईल. संविधान विलास सर्वजणच मानतात, त्याचा अपमानही आपण करू शकत नाही. बाबासाहेबांनी लिहिलेली घटना, त्याच्यावरती अंमल करणे गरजेचे आहे. CIB न्यूज, प्रयत्न आमचा, न्याय तुमचा.